अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती 2026 साठी आपण तयारी करत आहोत आणि हा प्रश्नपत्रिका संच 17वा आहे. पहिला प्रश्न, भारतातील पहिला स्वातंत्र्य संग्राम 1857 कोणत्या ठिकाणाहून सुरू झाला? मेरठ, कानपूर, झाशी, दिल्ली. काय उत्तर आहे पटकन सांगा. पहिला स्वातंत्र्य संग्राम म्हणजे 1857 चा उठाव कोणत्या ठिकाणाहून सुरू झाला? तर ते ठिकाण होतं मेरठ. मेरठ आपलं योग्य उत्तर आहे. 10 मे 1857 तारीख होती. कुठून सुरू झाला? मेरठ. मेरठ कुठं आहे? उत्तर प्रदेशमध्ये. कोणाच्यात सुरू झाला होता? तर आपले भारतीय सैनिक आणि ईस्ट इंडिया कंपनी या दोघांमध्ये हे बंड पुकारले गेले होते. आता हे सगळं खरं आहे, पण ह्याचं कारण काय होतं? का 1857 ची लढाई झाली? तर त्यावेळी जे वापरण्यात आलेल्या बंदुका होत्या, एनफिल्ड रायफल होती. त्यावर काडतुसावर गाय आणि डुकराची चरबी वापरली गेली होती. त्यामुळे हिंदू आणि मुस्लिम लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि हे बंड पुकारलं गेलं ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध. 10 मे 1857 मेरठ या ठिकाणाहून. आणि मेरठ मधून सैनिक कुठे गेले? दिल्लीकडे गेले आणि तिथं जाऊन बहादूर शाह जफर दुसरा याला भारताचा सम्राट घोषित केला. आता तुम्हाला ठिकाण आणि त्या ठिकाणावर कोण लढाई देत होतं असा प्रश्न येऊ शकतो. आता कानपूरमध्ये कोण लढाई देत होतं? कानपूरमध्ये नानासाहेब होते. झाशीची राणी तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. लखनौमध्ये बेगम हजरत महाल आणि बिहारमध्ये कुंवर सिंह यांनी हा उठाव पुढे चालू ठेवलेला आहे. आता कुठं सुरुवात झाली? आपला प्रश्न काय होता? कुठं सुरू झाली? मेरठ हे योग्य उत्तर आहे. तारीख जर विचारली 10 मे 1857 लक्षात घ्यायचं. दिल्ली ताब्यात आली 11 मे 1857 ला. सम्राट कोणाला घोषित केलं? बहादूर शाह जफर दुसरा. हा भारताचा पहिला स्वातंत्र्य संग्राम, फर्स्ट वॉर ऑफ इंडिपेंडन्स असे नाव कोणी दिलं किंवा असा गौरवांकृत शब्द कोणी काढले 1857 च्या उठावाबद्दल? तर वीर सावरकर यांनी 1857 च्या उठावाला भारताचा पहिला स्वातंत्र्य संग्राम असे म्हटले आहे. झालं क्लिअर? आपण पुढचा प्रश्न पाहू. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे उद्गार कोणी काढलेले आहेत? उद्गार कोणी काढलेले आहेत? टायपिंग मिस्टेक झालेला आहे. महात्मा गांधी, बाळ गंगाधर टिळक, गोपाल कृष्ण गोखले, लाला लजपत राय. कोणाचा आहे ही प्रसिद्ध लाईन? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. हे कोण म्हटलं होतं? तर हे म्हटले होते बाळ गंगाधर टिळक. म्हणजे आपलं बी उत्तर बरोबर आहे. बाळ गंगाधर टिळक यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असा नारा दिला होता. हा नारा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सर्वात प्रभावी घोषवाक्यापैकी एक मानला जातो. टिळक हे लाल बाल पाल या त्रयीतील एक प्रमुख नेते होते. आता लाल बाल पाल काय आहे? लाल म्हणजे लाला लजपत राय, बाळ म्हणजे बाळ गंगाधर टिळक आणि पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल. जर तुम्हाला विचारलं लाल बाल पाल मध्ये कोणत्या व्यक्तिमत्वाचा समावेश होतो तर हे लक्षात ठेवायचं. लाला लजपत राय, बाळ गंगाधर टिळक, बिपिनचंद्र पाल. आता टिळकांविषयी अजून माहिती घेऊ. त्यांनी 2 वृत्तपत्रे सुरू केले. एक म्हणजे केशरी आणि दुसरं म्हणजे मराठा. कोणतं? मराठा. केशरी आणि मराठा ही 2 वृत्तपत्र टिळकांनी सुरू केली होती. त्यांच्या भाषा विचारल्या जाऊ शकतात. केसरी मराठीतून होतं आणि मराठा इंग्रजीतून वृत्तपत्र निघत होतं. शिवाय सार्वजनिक गणेशोत्सव 1893 ला आणि शिवजयंती उत्सव 1895 ला टिळकांनी सुरू केलेली दिसते. कोणते 2 उत्सव? गणेशोत्सव आणि शिवजयंती हे 2 सुरू केले. घोषवाक्य तुम्हाला माहित झालं आहे. कोण होती ती व्यक्ती? टिळक होते. उपाधी त्यांना लोकमान्य उपाधी भेटली. त्यांची 2 वृत्तपत्र केशरी आणि मराठा. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकारावर कोणत्या देशाच्या राज्यघटनेचा प्रभाव आहे? म्हणजे प्रश्न असा आहे बघा, प्रश्न उलटून सुलटून हे विचारू शकतात. मूलभूत अधिकारावर कोणत्या देशाचा प्रभाव आहे किंवा भारतीय राज्यघटनेत मूलभूत अधिकार कोणत्या राज्यघटनेच्या प्रस्ताविकेतून घेतले आहेत किंवा मूलभूत अधिकाराचा स्रोत भारतीय राज्यघटनेत कोणत्या देशाकडून आहे, असे उलटसुलट प्रश्न येतात. फक्त आपण लक्षात काय ठेवायचं की अमेरिका या देशाच्या प्रस्ताविकामध्ये या राज्यघटनामध्ये मूलभूत अधिकार होते. आपल्या काय केलं घटनाकारांनी अमेरिकेच्या राज्यघटनेचा अभ्यास केला आणि आपल्याकडे हे मूलभूत अधिकार असावेत असे गृहीत धरले आणि मग आपल्याकडे मूलभूत अधिकार तयार झालेले आहेत. म्हणजे काय? तर अमेरिकेच्या राज्यघटनेकडून मूलभूत अधिकार घेतलेले आहेत. आलं लक्षात?
भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार हे अमेरिकेच्या राज्यघटनेतील बिल ऑफ राईट्स वर आधारित आहेत. त्यांच्याकडे काय आहे? बिल ऑफ राईट्स यांच्यावर आधारित आपले मूलभूत अधिकार आहेत. मूलभूत अधिकार कोणत्या पार्ट मध्ये आहेत? राज्यघटनेच्या पार्ट 3 मध्ये आणि अनुच्छेद 12 ते 35 मध्ये आपल्याला मूलभूत अधिकार दिलेले आहेत. काय करतात? स्वातंत्र्याचे, समानतेचे आणि न्यायाचे संरक्षण करतात. जर मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाले तर आपण काय करतो? सर्वोच्च न्यायालयात कलम 32 अंतर्गत जातो आणि उच्च न्यायालयात जायचं असेल तर आपल्याला 226 अनुच्छेदचा वापर करावा लागतो. सर्वोच्च न्यायालयासाठी कलम 32 आणि उच्च न्यायालयात जायचं असेल तर कलम 226. आलं लक्षात? मूलभूत अधिकाराचा स्रोत कुठला आहे? अमेरिका हा देश आहे. भाग 3 मध्ये 12 ते 35 मध्ये आपले अधिकार आहेत. अनुच्छेद 32 ला राज्यघटनेचा आत्मा आणि हृदय असं कोणी म्हटलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेले आहेत. सध्या आपल्याकडे 6 मूलभूत अधिकार आहेत. आधी किती होते? 7 होते. 7वा मूलभूत अधिकार काढून टाकला. कधी? 1978 ला 44व्या घटना दुरुस्तीने आपल्याला संपत्तीचा अधिकार काढून घेतला आणि 300A मध्ये तो टाकण्यात आला. प्रश्न 4. भारताचे राष्ट्रपती कोणाकडे राजीनामा देतात? पंतप्रधान, उपराष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष, सरन्यायाधीश. राष्ट्रपती कोणाकडे राजीनामा देतो? राष्ट्रपती उपराष्ट्रपतीकडे राजीनामा देत असतो. कोणत्या कलमानुसार? कलम 56(1)A नुसार राष्ट्रपती आपला राजीनामा उपराष्ट्रपतीकडे देत असतो. उपराष्ट्रपतींना राजीनामा मिळाल्यानंतर तो लोकसभा अध्यक्षाकडे माहिती करता पाठवला जातो. राष्ट्रपतीचा कार्यकाळ किती आहे? 5 वर्षाचा आहे. परंतु नवीन राष्ट्रपती पदावर येईपर्यंत विद्यमान राष्ट्रपती पदावर राहू शकतात. महाभियोग, इम्पिचमेंट म्हणतात त्याला. राष्ट्रपतींना पदावरून महाभियोगाद्वारे हटवली जाते आणि यासाठी अनुच्छेद 61 मध्ये महाभियोग यासाठी प्रक्रिया दिली आहे. कलम 52 आपल्याला राष्ट्रपती असेल याविषयी सांगतं. 54 राष्ट्रपतीची निवड, 56 राष्ट्रपतीचा कार्यकाळ व राजीनामा याविषयी माहिती देतं. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 21 कशाशी संबंधित आहे? समानतेचा अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार. कशाचे आहे अनुच्छेद 21 संबंधित? आपल्याला कलमे तोंडपाठ पाहिजेत. निदान मूलभूत अधिकाराची जे महत्वाची कलमे आहेत ते आपली तोंडपाठ पाहिजेत. अनुच्छेद 21 कशाचा आहे? तर जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार कलम 21 आपल्याला देत असतं. 21 नुसार कायद्याने प्रस्थापित केलेल्या प्रक्रियेशिवाय कोणत्याही व्यक्तीला तिच्या जीवनापासून वैयक्तिक स्वातंत्र्यापासून वंचित करता येणार नाही. हा अधिकार परदेशी आणि भारतीय नागरिक दोघांना आहे. दोघांनाही लागू होतो. फक्त शत्रू देशाच्या नागरिकांना होत नाही. शत्रू देश म्हणजे कोण? जसं आपल्या शेजारचे जे शत्रू देश आहेत जसं की पाकिस्तान, त्यांना हा अधिकार लागू होणार नाही. अनुच्छेद 21 चा सर्वात व्यापक व्याख्या मानली जाते. 21 अंतर्गत काही महत्वाचे अधिकार येतात. सन्मानाने जगण्याचा अधिकार येतो, स्वच्छ पर्यावरणाचा अधिकार, गोपनीयतेचा अधिकार, मोफत कायदेशीर मदतीचा अधिकार, जलद न्याय मिळवण्याचा अधिकार, उपजीवीचा अधिकार हे कलम 21 अंतर्गत येतात. आता बाकीचे जे ऑप्शन होते, समानतेचा अधिकार कलम 14 मध्ये आहे, स्वातंत्र्याचा अधिकार कलम 19, कलम 21 जीवन व स्वातंत्र्याचा अधिकार आणि 21A मध्ये 6 ते 14 वर्षातील मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण 86वी घटना दुरुस्ती 2002 नुसार दिला आहे. समजलं? चलो. प्रश्न 6. राज्यसभेचा पदसिद्ध सभापती कोण असतो? राष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष, उपराष्ट्रपती, पंतप्रधान. कोण असतो राज्यसभेचा पदसिद्ध सभापती? तुम्ही जर माझे मागचे व्हिडिओ फॉलो केले असतील तर तुम्हाला हा प्रश्न लगेच येणार आहे. कोण असतो तो? तर उपराष्ट्रपती. ज्या पण व्यक्तीची उपराष्ट्रपती म्हणून निवड होते तो आपोआपच राज्यसभेचा अध्यक्ष पदसिद्ध सभापती बनत असतो. कोणत्या कलमानुसार? तर कलम 64 नुसार. कलम 64 नुसार भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. ते राज्यसभेचे सदस्य असतात का? नाही, ते सदस्य नसतात. पण जो पण कोणी व्यक्ती, आता समजा मी जर उद्या जाऊन उपराष्ट्रपती झाले
तर मला राज्यसभेचं सदस्य नसताना देखील मी सभापती म्हणून काम पाहणार आहे. मतदानाचे सामन्यात भाग घेत नाहीत. कोण? उपराष्ट्रपती मतदानात भाग घेत नाही. पण जर मत समान समान पडली, मतांची संख्या टाय झाली, तर ते निर्णायक मत देऊ शकतात उपराष्ट्रपती. आणि उपराष्ट्रपती, राष्ट्रपती जर अनुपस्थितीत असतील किंवा राष्ट्रपती पद रिक्त असेल, तर कार्यवाहक म्हणजे काळजीवाहक राष्ट्रपती म्हणून उपराष्ट्रपती हे काम करत असतात. आलं लक्षात? आता उपराष्ट्रपतीचं कलम कोणतं आहे? अनुच्छेद 63 मध्ये भारताचा उपराष्ट्रपती असेल असं नमूद केलं आहे. कलम 64 मध्ये उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतील असं कोणत्या कलमात म्हटलं आहे? कलम 64 मध्ये. तर कार्यवाहक राष्ट्रपतीची तरतूद कशात आहे? कलम 65 मध्ये आपल्याला कार्यवाहक राष्ट्रपतीची तरतूद दिसून येते. राज्यसभा कसलं सभागृह आहे? राज्यसभा कायमस्वरूपी सभागृह आहे. ते कधीही बरखास्त होत नाही. दर 2 वर्षांनी 103 सदस्य निवृत्त होत असतात आणि तेवढे सदस्य पुन्हा निवडून जात असतात. आलं लक्षात? चलो. प्रश्न 7वा. केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 कोण सादर करतो? म्हणजे आपलं बजेट कोण सादर करतं? असा प्रश्न आहे. अमित शाह, निर्मला सीतारामन, पियुष गोयल, अश्विनी वैष्णव. 2025-26 बजेट कोणी सादर केलं यापैकी? तर जे पण आपले अर्थमंत्री असतात ते बजेट सादर करत असतात. आता आपलं अर्थमंत्री कोण आहे? निर्मला सीतारामन. बजेट कोण सादर केलं? निर्मला सीतारामन यांनी सादर केलेलं आहे. कधी? 1 फेब्रुवारी 2025 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर केलं. आणि हे एक महत्वाचं आहे, सलग 8वा केंद्रीय अर्थसंकल्प होता जो त्यांनी आता पब्लिश केला. कितवा होता? 8वा होता. भारतीय इतिहासातील एक विक्रम आहे. अर्थसंकल्पात काय असतं? आर्थिक विकास, पायाभूत सुविधा, कृषी, MSME, रोजगार निर्मिती यावर भर देण्यात येतो. बजेट कधी सादर होतं? 1 फेब्रुवारी तारखेला सादर होतं. कोण केलं? अर्थमंत्री निर्मला सीतारामन. कितवं होतं हे बजेट जे निर्मला सीतारामननी सलग प्रस्तावित केलं? तर 8वं बजेट होतं. आणि आपलं आर्थिक वर्ष कधी असतं? 1 एप्रिल ते 31 मार्च असं आपलं आर्थिक वर्ष असतं. 1 एप्रिल ते 31 मार्च. नेक्स्ट क्वेश्चन. 2025 मध्ये भारताने नाममात्र जीडीपी मध्ये कोणत्या देशाला मागे टाकून 4थे स्थान मिळवले? स्थान नाही. स्थान म्हटलं की आंघोळ होतं. स्थान म्हणजे प्लेस. स्थान मिळवलं. कोणत्या देशाला आपण मागे टाकलंय आणि जीडीपी मध्ये 4थ्या स्थानावर आलेलो आहोत? जर्मनी, जपान, फ्रान्स, इटली. कोणता देश आहे तो? सांगा चला. आहे जपान. आणि तुमचे किती उत्तर बरोबर येतात ते कमेंट सेक्शन मध्ये टाकत जावा. आता 2025 मध्ये भारताने जपानला मागे टाकलं आणि 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. कितवी मोठी भारत अर्थव्यवस्था बनला आहे? सर्वात मोठी जगातील 4थी अर्थव्यवस्था नॉमिनल जीडीपी नुसार बनलेला आहे. ही माहिती कोणी दिली? IMF, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ही माहिती दिली. भारतापुढे आता कोण आहे? 1 नंबरला अमेरिका, चीन, जर्मनी आणि नंतर भारत 4था क्रमांकावर येतो. कोण आहे पहिलं? अमेरिका, मग चीन, जर्मनी. आधी कोण होतं? जपान. पण आता आपण जपानला मागे टाकलं आणि आपण 4थी अर्थव्यवस्था झालेलो आहोत. भारताचे स्थान किती आहे? होतं. एवढं लक्षात ठेवा. कुणाला मागे टाकले? जपानला टाकले. कुणी केले पब्लिश? IMF ने केलेलं आहे. आलं लक्षात? अमेरिका, चीन, जर्मनी, भारत, जपान. चला. प्रयागराज येथे महाकुंभ मेळा 2025 कधी आयोजित करण्यात आला? म्हणजे 2025 चा मेळावा कधी आयोजित करण्यात आला? जानेवारी फेब्रुवारी 2025, मार्च एप्रिल 2025, जून जुलै 2025 की ऑक्टोबर नोव्हेंबर 2025. कधी झाला महाकुंभ मेळा? तो झाला जानेवारी ते फेब्रुवारी 2025 ला महाकुंभ मेळा झालेला आहे प्रयागराजला. प्रयागराज कुठे आहे? उत्तर प्रदेशला आहे. प्रयागराज येथे गंगा, यमुना आणि अदृश्य झालेली सरस्वती या 3 नद्यांचा संगम असल्यामुळे हे स्थान अगदी पवित्र मानलं जातं. कोणत्या नद्या? गंगा, यमुना, सरस्वती. महाकुंभ हा 12 पूर्ण कुंभानंतर म्हणजे किती वर्षांनी? 144 वर्षांनी येणारा विशेष कुंभमेळा हा होता आताच. स्थळ कुठं? प्रयागराज, उत्तर प्रदेशला. कोणत्या नद्या?
गंगा, यमुना आणि सरस्वती. आपला आत्ताचा जो कुंभमेळा झाला किती वर्षांनी आला होता तो? 144 वर्षांनी एकदा आयोजित झालेला होता, म्हणून त्याचं विशेष स्थान आहे या वर्षी. खालीलपैकी कोणता खिंड मार्ग म्हणजे पास म्हणतो आपण महाराष्ट्रात आहे? कोणती खिंड महाराष्ट्रात आहे? नाथुला, जोजिला, बोरघाट, रोहतांग. आता महाराष्ट्रातल्या सगळ्यांना हे यायला पाहिजे. कोणतं घाट किंवा कोणते खिंड आपल्या भारतात आहे, सॉरी महाराष्ट्रात आहे? नाथुला, जोजिला, रोहतांग. यांची नावं तुम्ही ऐकली असतील. जर तुम्ही महाराष्ट्रात अभ्यास केला असेल किंवा नसेल केला तरी तुम्हाला माहित असतं की काय महाराष्ट्रात आहे काय नाही. महाराष्ट्रात कोणता आहे? बोरघाट महाराष्ट्रात आहे. भारतातील पहिला स्वातंत्र्य संग्राम 1857 कोणत्या ठिकाणी झाला? हा आपलं उत्तर मगाशी पहिला प्रश्न होता, हा मेरठ हे उत्तर आहे. बोरघाट महाराष्ट्रातील सह्याद्री म्हणजे पश्चिम घाट पर्वतरांगेतील महत्वाचा खिंडमार्ग आहे. कुठे आहे हा? पुणे आणि मुंबई यांना जोडणारा घाट म्हणजे बोरघाट. पुणे मुंबई रेल्वे मार्ग आणि मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग या परिसरातून हा जातो. आता नाथुला कुठे आहे? नाथुला आहे सिक्कीमला. भारत चीन सीमेवर काय आहे? नाथुला आहे. जोजिला कुठे आहे? जम्मू काश्मीर लडाख मध्ये जोजिला आहे. रोहतांग कुठे आहे? हिमाचल प्रदेश मध्ये रोहतांग आहे. आणि बोरघाट, बोरघाट आहे मुंबई पुणे महाराष्ट्र महामार्गावर आहे. थळघाट कसारा घाट म्हणून थळघाट ओळखला जातो. मुंबई नाशिक महामार्गावर आहे. पालघाट केरळ आणि तमिळनाडूच्या दरम्यान पालघाट आहे. नाथुला आपण आता पाहिला सिक्कीम मध्ये आहे. जोजिला श्रीनगर मध्ये आहे. रोहतांग मनाली मध्ये आहे. तुम्ही स्टुडंट असाल किंवा तुमच्या गावाशेजारी आसपास तुम्ही प्रवास करताना तुम्हाला कोणते घाट किंवा खिंडी लागतात ते मला कमेंट मध्ये सांगा. मी घरी जाताना मला दिवे घाटातून जावं लागतं. तुम्ही सांगा तुम्हाला कोणत्या घाटातून जावं लागतं किंवा नाही. भारतातील कोणत्या राज्याची किनारपट्टी सर्वात लांब आहे? किनारपट्टी महाराष्ट्र, गुजरात, केरळ, तमिळनाडू. कोणत्या राज्याची किनारपट्टी सर्वात मोठी आहे? तर ते राज्य आहे गुजरातला सगळ्यात मोठी किनारपट्टी लाभलेली आहे. किती आहे? 1600 किलोमीटर. 1600 किलोमीटर खूप लांब आहे. अरबी समुद्राचा किनारा गुजरातला लागलेला आहे. महाराष्ट्राला पण अरबी समुद्राचा किनारा लागलेला आहे. कांडला म्हणजे दीनदयाळ बंदर आणि मुद्रा बंदर ही भारतातील प्रमुख बंदरे गुजरातमध्ये आहेत. सर्वात लांब किनारपट्टी गुजरातला आहे. दुसऱ्या स्थानावर कोण येतं? आंध्र प्रदेश. आता आंध्र प्रदेशला अरबी समुद्र लागला आहे का? आहे का लागलेला? तर नाही. आंध्र प्रदेशला बंगालचा उपसागर लागलेला आहे. आता महाराष्ट्राची किनारपट्टी विचारली तर आहे 720 किलोमीटर आहे. आणि भारताची जर एकूण किनारपट्टी विचारली तर 7516 किलोमीटर आहे. महाराष्ट्राची किती? 720 किलोमीटर. हा बरोबर. 720 किलोमीटर कोणाची? महाराष्ट्राची. गुजरातची किती आहे? 1600 किलोमीटर. आणि पूर्ण भारताची जर विचारली तर लिहायचं 7516 किलोमीटर. आलं लक्षात? चलो. दोडा बेट्टा हे शिखर कोणत्या पर्वत रांगेत आहे? अरवली, सातपुडा, निलगिरी, पश्चिम घाट. दोडा बेट्टा कोणत्या पर्वत रांगेत आहेत? तर हे आहे निलगिरी पर्वतरांगे. कोणत्या पर्वतरांगेत दोडा बेट्टा आहे? निलगिरी पर्वतरांगेत दोडा बेट्टा हे शिखर आहे. दोडा बेट्टाविषयी आपण माहिती घेऊ. निलगिरी पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर आहे. तमिळनाडू मध्ये आहे. तमिळनाडूतील उटी. उटी ही एक पर्यटन स्थळ आहे. थंड हवेचं ठिकाण. तिथं दोडा बेट्टा आहे. उंची किती? 2637 मीटर आहे. निलगिरी पर्वतरांग ही पश्चिम घाटाचा एक भाग आहे. पश्चिम घाटाचाच एक भाग म्हणजे निलगिरी पर्वतरांग आहे. आणि या निलगिरी पर्वतामध्ये दोडा बेट्टा हे सर्वोच्च शिखर आहे. कुठं? तमिळनाडूमध्ये. त्यामुळे अनेक विद्यार्थी निलगिरी आणि पश्चिम घाट मध्ये गोंधळ करतात, मात्र असं नाही. निलगिरी ही एक पर्वतरांग आहे पश्चिम घाटातील. हा अरवली भारतातील सर्वात प्राचीन पर्वतरांग म्हटलं की अरवली लक्षात आलं पाहिजे. आणि अरवलीतलं सर्वोच्च शिखर म्हटलं की गुरु शिखर जे की राजस्थान मध्ये आहे. सातपुडा काय आहे? मध्य भारतातील पर्वतरांग आहे. सर्वोच्च शिखर धूपगड मध्य प्रदेश मध्ये आहे. पश्चिम घाट सर्वात मोठी पर्वतरांग आहे. निलगिरी तिचाच एक भाग आहे. आणि निलगिरीमध्ये दोडा बेट्टा आहे. लक्षात? बाकीची माहिती तुम्ही वाचून घ्या स्टॉप करून.
मानवी शरीरातील मास्टर ग्लँड कोणत्या ग्रंथीला ओळखले जाते? मास्टर ग्लँड कोणती ग्रंथी आहे? थायरॉइड, पिट्युटरी, ॲड्रिनल, पॅन्क्रियाज. कोणाला ओळखलं जातं मास्टर ग्लँड? तर ती आहे पिट्युटरी ग्रंथी. पिट्युटरी ग्रंथीला आपण मास्टर ग्लँड म्हणतो. कारण का? तर ती शरीरातील इतर सगळ्या ग्रंथींवर नियंत्रण ठेवते. ती शरीरातील इतर सर्व अंतःस्रावी ग्रंथीचे नियंत्रण ठेवत असते. कुठं असते ही पिट्युटरी ग्रंथी? मेंदूच्या तळाशी असते आपल्या. आणि पिट्युटरी ग्रंथीमधून स्रवणारे हार्मोन्स थायरॉइड, ॲड्रिनल, प्रजनन ग्रंथी प्रजनन ग्रंथी यांच्या कार्याचे नियमन करत असते. म्हणून तिला मास्टर ग्लँड म्हणतात. यामधून ग्रोथ हार्मोन स्त्रवत जे आपल्या शरीराच्या वाढीसाठी महत्वाचे असते. आता थायरॉक्सिन हार्मोन स्रवते. चयापचय नियंत्रित करते कोण? थायरॉइड. ॲड्रिनल काय आहे? ॲड्रेनालिन व कॉर्टिसॉल स्रवत असते आणि ताण तणावाच्या वेळी ही ॲड्रिनल ग्रंथी काम करत असते. पॅन्क्रियाज काय आहे? इन्सुलिन व ग्लुकागॉन स्रवते. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित पॅन्क्रिया करत असतो. आलं लक्षात? चला, खालीलपैकी कोणता रक्तगट युनिव्हर्सल रिसिपंट म्हणून ओळखला जातो? O- किंवा O, AB+, A+, B+. कोणता रक्तगट युनिव्हर्सल रिसिपंट म्हणून ओळखला जातो? आपण एक्सप्लेनेशन पाहू. AB+ या रक्तगटाला सार्वत्रिक रक्तग्राही म्हणतात. कुणाला? AB+ ला युनिव्हर्सल रिसिपंट म्हणजे सार्वत्रिक रक्तग्राही म्हटलं जातं. कारण AB+ रक्तगटाच्या व्यक्तीच्या प्लाझ्मामध्ये अँटी ए आणि अँटी बी हे प्रतिपिंडे अँटीबॉडीज नसतात, म्हणून त्यांना तसं म्हटलं जातं. आलं लक्षात? तुम्हाला कळलं ना सार्वत्रिक रक्तग्राही म्हणजे काय? म्हणजे अशी व्यक्ती जी बाकी सर्व रक्तगटाकडून रक्त घेऊ शकत असते. ज्यांचं पण रक्त AB पॉझिटिव्ह आहे अशी व्यक्तीला बाकी कोणत्याही रक्तगटाचं रक्त चालू शकतो. ओ पॉझिटिव्हला ओ ला काय म्हणतात? ओ पॉझिटिव्ह निगेटिव्हला युनिव्हर्सल डोनर सार्वत्रिक रक्तदाता. म्हणजे हे ज्यांचं रक्त ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे ते कुणालाही रक्त देऊ शकतात. वनस्पतीमध्ये पाण्याचे वहन कोणत्या ऊतीद्वारे होते? वनस्पतीमध्ये पाण्याचे वहन कोणत्या ऊतीद्वारे होते? फ्लोएम, झायलम, कॅम्बियम, एपिडर्मिस. कोणत्या ऊतीद्वारे होते? झायलम ऊतीद्वारे होत असते. झायलम हे वनस्पतीतील पाणी आणि त्यात विरघळणारी खनिजे मुळापासून खोड, पाणी आणि इतर भागापर्यंत पोहोचवणारे सहवने वस्क्युलर टिश्यू आहे. वॅस्क्युलर किंवा वस्क्युलर म्हणतात. एवढंच लक्षात ठेवायचं. झायलम हे वनस्पतीतील पाणी आणि त्यात विरघळणारे जे खनिज आहेत ते वेगवेगळ्या भागापर्यंत पोहोचवत असते. कोण? झायलम ऊती. एकाच दिशेतून झायलम मधील वहन एकाच दिशेने खालून वर होत असते. लक्षात? चला, फ्लोएम काय आहे? फ्लोएम अन्न फोटोसिंथेसिसने तयार झालेले वनस्पतीच्या सर्व भागात पोहोचवते. कॅम्बियम नवीन झायलम फ्लोएम तयार करणारी वाढीची ऊती आहे. आणि एपिडर्मिस काय आहे? वनस्पतीचे बाह्य संरक्षक आहे. आपले क्वेश्चन 15 की 14 होते ते पूर्ण झालेले आहेत. मस्त अभ्यास करा, परीक्षा जवळच येत आहे.